नमस्कार, मृणाल कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला कुरकुर असा आवाज येतोय का? बघा, आपलं कटलेट किती कुरकुरीत झालेलं आहे. आज मी पोह्यांचं कटलेट करते आहे. आपण नेहमी बटाटे पोहे करतो, त्यातच जर आपण ब्रेड क्रम्स वापरले तर किती खमंग आणि कुरकुरीत असा एक नाश्त्याचा पदार्थ किंवा स्टार्टरसाठी पदार्थ तयार होऊ शकतो. इथे मी 1.5 वाटी पोहे आधी भिजवून ठेवले होते, त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा वाटी पोह्यांचा मी रवा काढून घेतला होता, तो घातला आहे. 3 बटाटे घातलेले आहेत. बटाटे मी हाताने कुस्करून घेते आहे. आणखीन पोहे आणि बटाटे एकजीव करून घेते आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालते आहे. हिरवी शिमला मिरची घातली आहे. आलं, जिरे आणि मिरच्यांचा ठेचा घातला आहे. भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. धने जिरे पावडर घातली 1 चमचा. चिली फ्लेक्स आणि लाल तिखट घातलेलं आहे. इथं मी थोडासा चाट मसाला आणि आमचूर पावडर घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते आहे. म्हणजे आपले मसाले आणखीन कांदा, शिमला मिरची, पोहे आणि बटाट्याबरोबर एकजीव होतील. इथं मी आपलं कटलेट हातावर थापून घेते आहे. मला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे, परंतु तुम्हाला समजा वाटलं मिश्रण कोरडं आहे तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्या, आणखीन कटलेट थापून घ्या. तुम्ही इथं कोणत्याही आकाराचं आवडेल त्या आकाराचं कटलेट तयार करू शकता किंवा नगेट्स पण तयार करू शकता. ते बघा, आपलं कटलेट किती छान झालेलं आहे. आत्ता जरी ते वरून असं ओबडधोबड दिसलं तरी त्याच्यावर स्लरी आणि ब्रेड क्रम्स आले की एकदम छान होणार आहे ते. तुम्ही हे कटलेट असे सुद्धा शॅलो फ्राय करू शकता. इथं मी गॅस चालू केलेला आहे, कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये लाकडी घाण्याचं शेंगदाणे तेल घातलेलं आहे. 4 ते 5 चमचे मी तांदळाची पेढी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये किंचित मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी त्याचा घोळ तयार करते आहे, स्लरी तयार करते आहे. थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे. तुम्ही इथंच कॉर्न स्टार्चचा वापर करू शकता. आता तयार केलेलं कटलेट मी तांदळाच्या स्लरीमध्ये घोळवून घेते आहे, बुडवून घेते आहे आणि ते ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेते आहे. ब्रेड क्रम्स त्याला सगळीकडे लागले पाहिजेत, उभे आडवे असं त्याला घोळवून घ्यायचं आहे आणि हातानं किंचित प्रेस करायचं आहे. म्हणजे आपलं कटलेट थोडंसं चपटं पण होईल, आणखीन ब्रेड क्रम्स त्याला चिकटून राहतील. हे बघा किती छान झालेलं आहे. दुसरे करून दाखवते. तांदळाच्या स्लरीमध्ये बुडवून घेतलेलं आहे, आणखीन ब्रेड क्रम्समध्ये ते घोळवून घेते आहे. ब्रेड क्रम्समुळे ह्याला कुरकुरीतपणा छान येतो. थोडंसं किंचित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ब्रेड क्रम्स तळताना तेलामध्ये पडत नाहीत. हे बघा, आता मी एक कटलेट घातलेले, दुसरं पण घातलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. बुडबुडे कमी झाले तेलातले की मग आपण कटलेट उलटून घेणार आहोत. छान सोनेरी रंगावर असं आपल्याला कटलेट तळून घ्यायचं आहे. हे बघा, ब्रेड क्रम्स अजिबात तेलात आलेले नाही आहेत. मस्त सुंदर दिसताना तर सुंदर दिसतंच आहे. आणि ह्यात पोहे, बटाटा, ब्रेड क्रम्स हे पदार्थ असल्याकारणानं चवीला अप्रतिम होणार यात शंकाच नाही. पाहुणे आले तर तुम्ही त्यांना हा पदार्थ नक्कीच करून घाला. आणि आता थंडी येते, ह्याच्याबरोबर त्यांना डिंकाचा चहा द्या, म्हणजे पाहुणे एकदम खुश होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अभिप्राय कळवा. परत भेटणारच आहोत. आमच्या ह्या चॅनलवर उपवासाचे रताळ्याचे कटलेट हा व्हिडिओ आहे, तो पण पहा. स्वस्थ रहा, थंडीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.